निर्गम अध्याय 23 वचन संख्या 25 आणि 26. तू आपले देव परमेश्वर यांची सेवा करावी, म्हणजे तो तुझ्या अन्य पाण्यात बरकत देईल. मी तुझ्यामधून रोगराई दूर करील. तुझ्या देशात कोणाचा गर्भपात होणार नाही आणि कोणी वांझ असणार नाही, आणि मी तुला भरपूर आयुष्य देईल. जे परमेश्वराच्या सेवामध्ये आहे, ते देवासाठी वेळ देत आहे किंवा देवाचे कार्य करत आहे, त्याला परमेश्वर त्याच्यामधून सर्व रोगराई दूर करेल. त्यांच्या अन्य पाणीत परमेश्वर बरकत देईल. त्यांच्या देशामध्ये कोणी वांझ राहणार नाही आणि त्यांच्या आयुष्य परमेश्वर वाढवेल, असं वचन आहे. आपण वचनाच्या शक्तीवर विश्वास ठेवूया. देवाचं वचन आहे, आपल्याला माहिती आहे देव सत्य सांगत आहे, आणि जे कार्य जे वचन देव सांगत आहे ते करून दाखवणार आपला देव आहे. आपला देव सर्वसमर्थमान आहे. त्यांची शक्ती अपरिमेय आहे. आपण त्यांच्या शक्तीचा विचार सुद्धा करू शकत नाही. एवढा आपल्या चिंतेच्या विचाराच्या पलीकडे देवाची शक्ती आहे. असं शक्ती असलेला देव सर्वांचे सृष्टीकर्ता, निर्माण करता, पालन करता, पोषण करता परमेश्वर म्हणत आहे, तू माझ्या सेवा करत असेल, मी तुझ्या अन्य पाण्यात बरकत देईल आणि तुझ्यामधून मी रोगराई दूर करेल. तुझ्या देशात कोणी वांझ राहणार नाही आणि मी तुला भरपूर आयुष्य देईल. हे परमेश्वर, तुझ्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो. तुझी सेवा करायला आम्हाला तू निवड. जे सेवामध्ये आम्ही आहे ते सेवा व्यवस्थित रीतीने पार पाडण्यासाठी, तुझ्यासाठी जीवन जगण्यासाठी, तुझ्यामधून अवलंबून जीवन जगण्यासाठी, तुझ्या वचनावर अवलंबून जीवन जगण्यासाठी, तुझ्या वचनाच्या शक्तीने जीवन जगण्यासाठी, तुझ्या वचनाची घोषणा करण्यासाठी आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे, कारण सामर्थ्य देणार तुझ्या आत्म्या आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे, आमेन.